the last period we have discussed about subordinating conjunction. Before that I have discussed about the coordinating conjunctions and its uses in the sentence. Then in the last period we are going to discuss about the subordinating conjunction, and from it we have discussed with examples use of though and although. Today we are going to discuss about the next subordinating conjunction and its use in the sentence. All of you have studied this subordinating conjunction from the 8th standard, and you have to study it for or up to the graduation level. This conjunction is asked to you in the example for 1 mark, or if this asked two asked, then for 2 marks. Then how to use in the sentence? Before going to use, if you have asked the question for competitive exam, what is this? Then what is the answer? Madne? It's a subordinating conjunction. And what's its function? The function is to connect together one main clause and 2 or more than 2 subordinating conjunctions. And it makes a complex sentence. The complex sentence is also called as mixed sentence because there is a mixture of one main clause and 2 or more than 2 subordinate clauses. It's also called as dependent sentence because there is one main clause and 2 or more than 2 dependent clauses on first main clause. That's why this sentence is also called as dependent sentence. Lastly, we are going to discuss about how to use these conjunctions in the sentence. तर तुम्ही आता एबल आहात का? तुम्हाला मी इंग्लिशचे अनेक प्रकार आहेत, डिफिकल्ट किंवा कॉम्प्लिकेटेड इंग्लिश वगैरे. While I am giving a lecture in the class, I use a simple language which is able to understand all of you. Okay? तर हे जे कंजंक्शन याच्या बॅकग्राऊंड बद्दल बोललोय मी, यूज सेंटेन्स मध्ये कसा करायचा. बिफोर दॅट मला तुम्हाला असं सांगायचं की का म्हणून हे कंजंक्शन यूज करायचं, आणि ते यूज केल्यानंतर आन्सर बदल मूळ सेंटेन्स मध्ये आन्सर आपण लिहिलं तर त्यामध्ये काय बदल होतो. तर तुम्हाला मी लास्ट पिरियडला सांगितलं ईच अँड एव्हरी कंजंक्शन रिप्लेस्ड बाय शोविंग इट्स अ प्रॉपर टेन्स और मेंटेनिंग म्हणून आपण शोविंग म्हणण्यापेक्षा मेंटेनिंग इट्स अ प्रॉपर टेन्स अँड मिनिंग. त्याचा काळ आणि अर्थ राहून तेच वाक्य वेगळ्या पद्धतीनं कसं सांगितलं जातं आणि हे सांगितलं तुम्हाला सुद्धा सांगता यावं. फक्त परीक्षेला तेवढं ते लक्षात ठेवायचं आणि यूज करायचं आणि 1 मार्क अचीव्ह करायचा. दॅट इज नॉट टार्गेट बिहाइंड इट. तर तुम्हाला हे कुठलंही कंजंक्शन असेल, उदाहरणार्थ आता मी एक उदाहरण देतो की ॲज वेल ॲज जे वापरले आपण उपयोग बघितलाय, तुम्हाला माहीत झालंय, अंडरस्टँड केलेलं आहे. पण ह्याचा उपयोग डे टू डे लाईफमध्ये कसा करायचा. 5-4 गोष्टी किंवा 2-3 गोष्टी एकत्र सेपरेट वाक्य वापरण्यापेक्षा बाय युजिंग ॲज वेल ॲज यू हॅव टू connect these 5 or 4 sentences in a single sentence. That is the main intention behind the synthesis. Synthesis किंवा सेंटेन्स एकत्र करण्याचा तोच हेतू आहे. अजून फायदा कुठं आहे त्याचा तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये. एक 3 का 4 मार्काचा तुमचा भाग आहे समरी रायटिंग, आल्सो इन मराठी, आल्सो इन इंग्लिश, ॲट प्रेझेंट सिलेबस आल्सो. तर त्या समरी लिहिताना मग त्याचा उपयोग कसा करता येईल. तर समरीचा मूळ हेतू काय असतो. तर कंडेन्स द मेन पॅसेज ॲज पॉसिबल ॲज यू आर. मूळ पॅसेज समजा ब्लॅकबोर्ड भरवून आहे तर त्याचा तुम्हाला 4-5 ओळी 6 ओळीच्या आत टोटल आहे तो 4-5-6 ओळीत करायचा असतो पॅसेज. म्हणजे समरीचा अर्थ तोच की 1/3 सारांश. पण जेव्हा 1/3 घेतोय आपण ब्लॅकबोर्डवरून 30 ओळींचा 6-7 ओळीमध्ये, तेव्हा यातला मेन गाभा जो आहे 30 ओळीचा तो पण गेला नाही पाहिजे. With maintaining the meaning and importance of the main passage, you have to prepare a summary in a 5-6 sentences. At that time, the conjunction as well as is useful to connect together, or it is useful to condense the main passage, to condense the main 3-4 sentences in a single sentence. For example, she is good, she is loyal,
सी इज ऑनेस्ट अँड सी इज हॅपी. तर हे 4 वाक्य करण्यापेक्षा इथं काय काय होतं मग, लॉयल, गुड, हॅपी, ऑनेस्ट 4 सेपरेट वाक्य जर केली तर काय त्याचा तोटा होतो. 4 वाक्यासाठी 4 सेपरेट सेंटेन्सेस लागेल, म्हणजे स्पेस लागेल, टाइम लागेल. त्यानंतर इफ वी थिंक अगदी बारीक विचार केला, शाई सुद्धा वेस्ट होईल पेन मध्ये विचार लिहिताना, आणि आल्सो आपल्याला त्रास सुद्धा होईल 4 लिहिताना. ऐवजी ही 4 वाक्य एकत्र कसं करता येतील. सी इज बाय युजिंग ॲज वेल ॲज, म्हणजे तिथं तुम्हाला वापरायचंय. सी इज लॉयल, ऑनेस्ट, ॲज वेल ॲज हॅपी अँड वन मोर काय शब्द वापरला होता मी, ग्रेट. काय असेल तर 4 वाक्याचं एकच वाक्य केलं बाय युजिंग ॲज वेल ॲज. किंवा समजा मी म्हणलं मधने इज ग्रेट फुल स्टॉप, मधने इज लॉयल फुल स्टॉप, तेच वाक्य असं करता येईल ना की मधने इज ग्रेट ॲज वेल ॲज लॉयल. तर ह्यासाठी तुम्हाला फक्त 1 मार्क मिळवण्यासाठी म्हणून ते वापरायचा, त्याचा थिंकिंग ठेवायचा नाही. लिबरल थिंकिंग ठेवा की while condensing lot of sentences by using as well as we can make a single sentence and that is the value of the as well as. ओके, तर तसं ह्याचा सुद्धा वापर करताना तुम्हाला एक वापरून दुसरं कसं, त्याच्या इन्स्टेड ऑफ अनदर वापरून सुद्धा मिनिंग आणि टेन्स तोच ठेवून हे वाक्य कसं प्रेझेंट करता येतं हे तुम्हाला त्यातनं समजून घ्यायचंय. बघूया आपण आता. यूज काय सोपा असतो, पण त्याचं बिहाइंड जे बॅकग्राऊंड आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. आता तर तुम्ही 7वी 8वी पासून शिकतच आला की यूज, पण बिहाइंड बॅकग्राऊंड जो आहे तो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला शॉर्टमध्ये मांडता आलं पाहिजे. तिथं यूज म्हणून येत नाही तर व्हॉट इज इट म्हणून येईल, व्हॉट इज इटचं फंक्शन म्हणून येईल. तर त्यावेळेला तुम्हाला हे कधी तुम्ही थिंकिंगच केलं नसतं की यूज किंवा फंक्शन. फक्त तुम्हाला परीक्षेत आलेल्या वाक्याचं सोडवून मार्क घ्यायचं एवढंच थिंकिंग ठेवतात. तसं न ठेवता तुमचं थिंकिंग लिबरल ठेवायचं की आपला फक्त मी नेहमी म्हणतो की गुरुवाचं जिथं नैवेद्य द्यावं तसं आपलं मार्कापुरतं न ठेवता आपला गुरु पण पाहिजे, देऊळ पण पाहिजे, देव पण पाहिजे, सगळंच पाहिजे बाय युजिंग द कंजंक्शन. ओके, तर आता तुम्ही हे बघितलेलं आहे यूज टू किंवा रिमूव्ह टू 1 मार्कासाठी येतं. आता जेव्हा यूज टू म्हणतात तेव्हा आपल्याला टूच वापरावं लागतं. मग आता ह्या टूचा अर्थ काय, सुद्धा. आणि हा टू इथं वापरतो त्याचा अर्थ काय की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मधने सगळ्या बाबतीत चांगले आहेत, की अभ्यासात हुशार आहे, सगळ्या बाकीचे काय गुणविशेष म्हणजे ऍडजेक्टिव्ह वापरतो आपण. पण सुद्धा आणि टू, मग वाक्यातले तुम्हाला जेव्हा टू वापरायचे तेव्हा जिथं वाक्यात टू म्हणजे सुद्धा अर्थाचा शब्द वाक्यातला निघला पाहिजे. का तर मिनिंग चेंज होऊ नये म्हणून. हा टू म्हणजे की, वाक्यातला दुसरा की अर्थाचा शब्द निघला पाहिजे आणि मग हे काढून त्याच्या रिप्लेस करायचं इन्स्टेड ऑफ देम. तर आता टू अर्थाचा शब्द सो, मुद्दा मी अंडरलाईन करून ठेवले फॉर इट इज बेटर फॉर युअर अंडरस्टँडिंग. तर टू अर्थाचा शब्द आहे सो किंवा व्हेरी सुद्धा असतो. आणि की अर्थाचा शब्द इथं दॅट. मला असं म्हणायचं होतं की आय वॉन्ट टू से दॅट. तर मग आता यूज करताना मी एकच वाक्य समजून देणार, दुसऱ्या वाक्याला युअर हँड्स अप पाहिजे. तर कारण हे एक घेऊन नाही, मला टोटल घेऊन अजून एखादं संपते का बघायचं. त्यात अजून आहेत कंजंक्शन. तर आता मी सरळ सांगेन, या हा टू आहे तो यूज म्हणलं. यूज म्हणजे काय, कधी कधी तुम्हाला यूज फक्त टूच म्हणून येतं, तर कधी यूज टू म्हणून येतं. बरं, वाक्य दिलं जाईल असं आणि कंसात यूज टू म्हणतील म्हणूनच मी आरो दिला, एक टाकला नाही कुठला तरी, मुद्दा मी आरोवर वळवला. यूज टू म्हणतील किंवा यूज टू म्हणतील. दिसतंय का तुम्हाला बिहाइंड मी? नसेल तर काय ना, कोरोना गेला घेऊ नका आता अजिबात. झाला काय तर अडचण आली तर बघू आपण. पण मास्क वरती ठेवूनच. आता मला का, मी तर तुम्हाला माझा उच्चार क्लिअर जाण्यासाठी मी थोडा खाली ओढलाय म्हणण्यापेक्षा पूर्णच वाढलाय, पण मी तुमच्या जवळ काही येत नाही. अँड यू मस्ट ऑल ऑफ यू रिमेंबर दॅट आय एम फ्री फ्रॉम कोरोना 3 times. I have tested there. So
दिसत नसेल तर इकडे कुठेतरी बसा पाठीमागं, कारण मी वाक्य तुम्हालाच विचारणार आहे बरं का कोणाला तरी आता, कारण तुम्ही माझ्या पाठीमागं आहे होय म्हणून जर बसला तर तुमच्यावर येईल. तर जिथं 2 आहेत तिथं जाऊन बसला तरी चालेल. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हालाच विचारणार 3-4 एवढा ग्रुप, आणि मला आठवण करायची मी दुसऱ्याला म्हणलो तरी मत नाही, ह्यांनाच विचारायला हवा म्हणजे त्यांना पण समजलं पाहिजे. तर हा टू कधी यूज टू म्हणतील, कधी यूज टू म्हणतील. यूज टू म्हणलं तरी सुद्धा टू वापरायचा. आणि यूज टू म्हणलं तर टू वापरायचा आहे. म्हणजे कधी काय काय वेळेला आपल्याला फक्त एकच लक्षात असतं की यूज टू म्हणलंय मग तो टू वापरायचा आणि गप्प बसायचं. नाही, यूज TOO जरी म्हणलं तरी सुद्धा TOO+2 वापरायचा नंतरचा, लाईक दिस. तर सोप्यात सांगतो की हा टू म्हणजे सुद्धा आणि सुद्धा अर्थाचा शब्द सो काढून त्याच्याऐवजी हा रिप्लेस करा एकमेकाच्या जागी. हा टू आहे तो इथं की अर्थाचा शब्द आहे, मराठीत आपण की म्हणतो तसं, त्याच्याऐवजी हा टू वापरा. एवढ्यावरच नाही थांबायचं. तर त्या दॅट नंतर हा टू वापरला की त्यानंतर जो हा करता आलेला आहे, कॅन, कुड, काय इथं अजून कॅन येऊ शकेल, कुड येऊ शकेल, प्लस नॉट, ते पण काढायचं आणि बाकीचं वाक्य आहे असं कनेक्ट करायचं. म्हणजे हा टू इथं दॅटच्या ऐवजी वापरला की त्यानंतर कधी ही येईल, कधी सी येईल, कधी व्यक्तीचं नाव येईल, इकडल्या व्यक्तीला अनुसरून, सुरुवातीच्या नामाला अनुसरून प्रनाउन येईल. एक मराठीत झालं, एक इंग्लिश मध्ये. नामाला म्हणजेच नाउनला अनुसरून प्रनाउन येईल. तर म्हणजे नामाला अनुसरून सर्वनाम येईल, ते सर्वनाम प्लस कॅन प्लस कुड प्लस नॉट हे पण काढायचे आणि बाकीचं जोडायचं. म्हणजेच वाक्याचं मिनिंग आणि टेन्स तोच राहील, कारण टेन्स इथं काय बदलणार नाही आहे असं राहील. नुसार किती जणांना येते हँड्स अप? उत्तर ज्यांना ज्यांना येते तेवढ्याने सांगायचं. सगळ्यांचे हात खाली राहू दे 1 मिनिट. काही जणांना समजलं नाही म्हणजे हात फास्ट वर होईना, त्यावर लक्षात घेतलंय. सांगणार ह्यापैकीच कोणतरी, पण मला कळालं की जणांना कळू द्या. योगा खूप सोप्या पद्धतीने सांगतो. हा टू आहे तो याच्या जागी ठेवा, हा टू आहे तो त्याच्या जागी ठेवा आणि त्यानंतर नकारापर्यंत जेवढं येईल तेवढं काढा. म्हणजेच काय येईल तिथं मग करता काहीतरी येईल, प्लस कॅन प्लस कुड किंवा नॉट हे येईल ते काढा दॅटच्या ऐवजी हा टू ठेवून. आणि बाकी वाक्याचं मग हे नॉट नंतर जे राहिलंय ते आहे असं ऍज इट इज कनेक्ट करा. ओके. नुसार हात वर करा बरं. आता मग किती जणांना येते ते बघूया. खोट्यानं वर करायचं नाही, मी एकदाच टाकले का नाही कळालं? बरं ठीक आहे, थांब जरा बघू मला अजून किती जण आहेत. ओके, थँक्स टू ऑल ऑफ यू. वन्स मोर मी सांगतो, एक कॅन्डिडेट राहिलेला आहे समजून. सोप्या पद्धतीनं सांगतो मी आता, एकदा शेवटचं लक्षात ठेवा. हा टू आहे तो सोच्या जागी ठेवा, हा टू आहे तो दॅटच्या जागी ठेवा आणि या दॅट नंतर इथं काय पण येईल, ही सी इट दे वी, ते प्लस कॅन, अजून काय येईल तर कॅनच्या ऐवजी अजून कुठे येईल, प्लस नकार येईल, तो काढा आणि ह्याच वाक्य मग जाईल. हे सगळं जर काढलं, मी फुली मारली तिथं, एवढं काढायचं. अजून काय काढायचं, हा काढायचा आणि याच्याऐवजी हा टू ठेवायचा, हा काढा आणि याच्याऐवजी हा टू ठेवा. बाकीचं वाक्य आहे असं कनेक्ट करा. प्लीज रेज युअर हँड्स अप वन्स मोर अँड लास्ट टाइम, because I have no time to repeat fourth time, fifth time in the class also. नीट तरी कर की बाळा हात वर, तुला समजलंय? मी तुलाच विचारणार आहे आता, त्यामुळे तू कळालं नसेल तर पुन्हा हात खाली ठेव. पण तुला विचारणार हे फायनल झालंय, मी मगाच म्हणलो ते एवढ्यात विचारणार आहे. बरं बाळा हात खाली करा. आता मी एवढं पुन्हा हात वर करायला तुम्हाला त्रास देत नाही. ही आलेला आहे रामभाऊसाठी आले म्हणून ते पुन्हा ठेवायचं नाही, काढायचं. म्हणजे इथं जो व्यक्ती आहे, जर जेंट्स असेल तर हे येईल, लेडीज असेल तर सी येईल, इथं इट असेल तर तिथं सुद्धा इटच येईल. अनेक जण असतील, ऑल द स्टुडंट्स म्हणलं तर कदाचित तिथं दे येईल. आपण सगळे म्हणून जर तिथं आलं, एका व्यक्तीचं नाव आलं तर वी येईल. ही सी इट दे वी पैकी काय काही ना त्याची वाट लावायची, ठेवायचं नाही. आणि त्यानंतर मग इथं काय काय येऊ शकेल,
ते पण समजून सांगतो, हिच्यामुळे तुमचा फायदा. की इथं इज असेल तर कॅन येईल, वॉज असेल तर कुड येईल. म्हणजे एखाद्याचं राहिलं तर बाकीच्या लेक्चर मधून आउटपुट बाहेर येते, तुमच्या लक्षात आलं तर. ते कॅन येऊ, कुड येऊ. तर कॅन कधी येईल, इज असेल तर. कुड कधी येईल, वॉज असेल तर. आणि त्या कॅन किंवा कुड नंतर हा नॉट येणारच आहे, कारण यूज ऑफ सो दॅट नॉट हा नॉट येणारच आहे. तर ते काढायचे सगळंच अंडरलाईन केलेलं, म्हणजेच इथं येईल फक्त या. पुन्हा एकदा हा टू म्हणजे सुद्धा, आणि हा सो इथं सो म्हणजे सुद्धा. हा टाकला इथं, हा टाकला इथं की म्हणून. आता टू झाला की हे सगळं निघेल, म्हणजे राईट फेल. कळतंय का? कळलं का बाळा? कॉन्फिडन्स तेवढा नाही होय म्हणताना सर. पटकन जर तिला समजलं असेल ना, येस सर. पण एकदा होकार एकदा नकार. ठीक आहे, हे वाक्य तुला नाही समजलं असं गृहीत धरू. दुसऱ्या वाक्यावर ट्राय टू अंडरस्टँड. आता मी वेळ घालवणार नाही. नुसार उत्तर सांगेल इकडून तिकडे बसलेल्या पैकीच. येस यू. Ram is too great to fail. ओके. दुसरं उदाहरण देतो. उत्तर लिहायचं नाही, मी दुसरं उदाहरण सुद्धा समजूनच आलं पाहिजे. मी लिहिपर्यंत तुम्ही लिहिलं तर बेटर, पण लेक्चर देताना मला सांगितले प्रकाश दिसला पाहिजे. ते एका सेकंदात कळतं. तर सी इज सो ग्रेट. ग्रेट नको आता, सारखं आणखी वेगळं बघू. हॅपी. हॅपी दॅट. सी म्हणत नाही मी, इथं नाव टाकतो. तुझं नाव सांग सोनू. बरं सोनूच टाकू का? ठीक आहे, सोनू. सोनू इज सो हॅपी that she can not wait म्हणून आहे. चला ठीक आहे. सूचना यूज टू. हो का? अजून एक शेवटचं समजून देतो मी आता. सोनू इज so happy. हे प्रिंट करतो जरा. so happy that. आता सोनू आहे, सोनू मे बी जेंट्स, सोनू मे बी. सोनाली म्हणलं असतं तर मग नो प्रॉब्लेम. पण आता इथं काय करायला, जेंट्सला सुद्धा आपण म्हणू शकतो. मी रत्नदीपला म्हणू शकतो लाडानं. काय सोनू नीट लक्ष दे. आणि हिला पण म्हणू शकतो सोनू लक्ष दे. तर आता इथं तुम्ही डी किंवा सी याच्यावर ठरवायचं कोण आहे ते, लेडीज आहे का जेंट्स आहे. सी रत्नदीप साठी नक्कीच येणार आहे. येणार का? काय येईल? ह्याच्यावर मी आता एक उदाहरण तसं देणार आहे. उत्तर उलट घ्यायचंय आपल्याला. पुन्हा यूज ऑफ सो दॅट नॉट. वन टाइम एक समजलं की दुसरं समजलं पाहिजे म्हणून म्हणतोय. ठीक आहे. हा टू इथं, हा टू इथं, आणि त्यानंतर जे येतंय नॉट पर्यंत ते काढून टाकायचं. बस बस म्हणजे एवढंच करायचंय म्हणायचंय मला. तर उत्तर सांगून बस. हा आता वेळ घालवू नको प्लीज. मोबाईल इज वॉचिंग. कळलं नक्की? उठ बरं मोठ्यानं. एकदा आई शपथ कळले म्हण. आई शपथ. वन्स मोर. कारण मला जरा डाऊट राहिला. तेवढं जरी तू नाही सांगितलं घरी जाईपर्यंत वाटणार आजचं पचणार नाही. तर ठीक आहे, इथपर्यंत कळालं. तू एक वाक्य मी इथं उत्तर घरी लिहायची, उत्तर लिहायला इथं वेळ घालवायला नाही. समजलं? दॅट इज जगात भारी. तर उत्तर इथं नाही लिहायची. आता जे वाक्य देईल ते वाक्य तुम्ही सांगता. नाही आता इकडल्या बऱ्याचशा सांगितले कॅन्सर माझं ते कोपरा सांगा. तुझंच नाव सांग दादा.
पाहिजे तुम्ही काय परीक्षेत तुम्हाला अंडरलाईन करून येणार. आता एक दोन उदाहरणात समजून दिले, आता तुम्ही ओळखायचंय. प्रजोत वॉज सो पुअर दॅट ही कुड नॉट अंडरस्टूड. येस प्रजोत. Once more. Prajot was Ah. too poor to he understood. सरळ सांगितलंय. वॉज आहे म्हणून कुठं आलं एवढंच तुम्हाला मला सुचवायचं होतं, पण मी अंडरलाईन केलेलं नाही. तर सो दॅट आणि दॅट नंतरचा नॉट पर्यंतचा भाग काढायचा टू न जोडतो तेव्हा. किती जणांना कळलंय हात वर करा बरं प्लीज. ओके थँक्स. प्रजोत सांग. Prajot was too poor to understood. ओके कळलं सगळ्यांना. जर कळालं असेल तर थोडासा मी आता वाक्यात बदल करून वाक्य इकडे टाकतो वरती. दिसते का इथे लिहिलेलं कळलं. ओके इथं काय घेऊ रे मी. येस मधने शेजारची बोलते म्हणून तिलाच विचारणार होतो म्हणतात. तर तू सांग. हा इथं दॅट नंतर मी काय घेऊ. She नाही हां she can सी cannot she could not सी. साक्षी म्हणलं की लक्षात येते आपल्याला. हे का सी. she सॉरी टू वापरतोय आपण ना. टू फाईट यूज सो दॅट नॉट. तेव्हा समजून देताना आता इथं जे बस बघा खाली इथं जी प्रोसेस केली इथपर्यंत 1 2 3 जी प्रोसेस केली त्याच्या अपोजिट प्रोसेस आता आपण आतापर्यंत टू किंवा टू वापरत होतो ह्या तीन वाक्यात. 1 2 3 टू कधी वापरेल आपण वाक्यात सो दॅट नॉट ची रचना असेल तेव्हा. शॉर्ट मध्ये आलं लक्षात. 1 2 3 मध्ये एकच लक्षात येत. लक्ष पूर्ण इकडं ब्लाइंड दिसतोय मला लगेच. तुम्ही लेक्चर देताना एक जरी खाली बघत असलं लक्ष टाकलं की ब्लाइंड दिसतंय. तर 1 2 3 मध्ये आपल्याला सो दॅट ची नॉट ची रचना आहे का. सो दॅट नॉट ची रचना आहे. आणि त्या वाक्यात सुद्धा सो दॅट नॉट साहजिकच सो दॅट नॉट ची रचना असेल तर आपण यूज ऑफ टू किंवा टू करतोय. पण जर वाक्यात सो दॅट नॉट च्या ऐवजी टू दिसलं तुम्हाला तर टू दिसलं तर साहजिकच यूज काय येईल. लक्षात येते. यूज आता सो दॅट नॉट यूज म्हणजे वापरायचं आहे. तेव्हा रिमूव्ह काय करायचंय. मग रिमूव्ह दोन सूचना येऊ शकतील का नाही. मग रिमूव्ह टू किंवा यूज दोन्हीचा अर्थ कळतंय का. साहजिकच आता याच्या विरुद्ध ह्या तीन वाक्याच्या विरुद्ध प्रोसेस काय करावं लागेल तर ह्या टू ऐवजी काय वापरावं लागेल. या टू ऐवजी काय वापरावं लागेल. आणि हा दॅट म्हणलंय का नाही. नॉट इथं नॉट म्हणलंय का नाही. पण डॉट केलाय म्हणजे ही सी येते. आणि मग इथला या डॉटच्या मध्ये तोच अर्थ आहे की हा नॉट तर वापरायचा पण याच्या बिफोर कर्त्याला अनुसरून. जर करता लेडीज असेल तर
सी येईल सर्वनाम, आणि करता जेंट्स असेल तर ही येईल सर्वनाम दॅट नंतर, आणि इथल्या क्रियापदाला अनुसरून जर इज असेल तर कॅन, जर वॉज असेल कुड, आणि मग हा नॉट. की ज्यांना कळले हात वर करा बरं प्लीज. एका वेळेला दोन समजून देतो मी, आर्टला एका वेळेला एकच घेऊन जातो का, त्यांच्या डोक्यावरनं जातं सगळं एकदम म्हणलंय. पण तुम्ही सायन्सला आहे, तुम्हाला ते कळलं पाहिजे. नसल तर चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायचं, नाही कळलं. ओके थँक्यू. कळलंय सगळ्याला. मग कळालं असेल तर उत्तर तू दे, म्हणजे सगळ्या जगाला कळलं असा अर्थ घेतो. हा त्या वाक्याचा साक्षी. Sakshi was so delicate that she could not fight. Good girl. What is your good name? Shwetpriya. Shwetpriya. And surname? Ughade. म्हाताऱ्या आजोबांना वगैरे तुझं नाव घेता येतं का ह्याचा उच्चार? कारण श्वेत प्रिया हे नाव आजोबांना नाही लवकर आहेत का आजोबा? आजी? मॅटर्नल साइड पॅटर्नल साइड कोणतरी असेल की? मॅटर्नल म्हणजे मदर साइड आणि पॅटर्नल म्हणजे कोणतरी असेल, ते काय म्हणतात? हा. कळलं हे? जर कळलं असेल तर वन मोर एक्झाम्पल देतो छोटस. बॉईज साइड हा कॉर्नर, तुझंच नाव सांग. आवी दादा तिथं दिसतं का तिथं? आवी किंवा मी आता दादा म्हणतोय, दादा जोड. आवी दादा इज. एकदा वाच दिले, आता मी मुद्दाम इज देतोय. आवी दादा इज टू डेंजरस टू फाइट. फाइट नको, तिथं आलाय शब्द दुसरा जोड. याला सूचना अशा असतील बाळा, काय असतील रे? ब्रॅकेट मध्ये यूज. हा Use so that not. और Remove to. और Remove to. गुड गर्ल. व्हॉट इज युअर नेम? 3 सूचना येऊ शकतात, लक्षात येते का? Ruchita. सरनेम. Route. तर 3 सूचना लक्षात घ्या. कधी रिमूव्ह टू म्हणतील, कधी रिमूव्ह टू म्हणतील, तर कधी यूज. रिमूव्ह करतोय टू म्हणजे आपण यूज नक्कीच काय करणार आहोत? यूज सो दॅट सुद्धा म्हणू शकतील. सो दॅट म्हणतील किंवा सो दॅट नॉट तिथं पण म्हणतील. हा कधी यूज सो दॅट नुसतं म्हणतील, तर कधी यूज सो दॅट नॉट म्हणतील. अर्थ तोच, सो दॅट नॉटच वापरायचा. यस तू सांगितलं ना मग? यस तू सांग. नाव काय म्हणले? Ruchita. रुचिता तू सांग बाळा हे उत्तर. Avidada is so dangerous that he cannot work. इज आहे म्हणजे कॅन बरोबर आहे. कळलं? ओके. सुटले का शाळा? राईट डाऊन देन वी आर गोइंग